नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. आळंदी पंढरपूर महामार्गावरती राजुरी तालुका फलटण या गावाजवळ असलेल्या टोल नाक्यापासून अगदी काही 200 फूट अंतरावरती या ठिकाणी स्पीड ब्रेकर वरती गाडी वरून पडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. लीलाबाई हिरा सेलार, वय 65, राहणार कारुंडे, तालुका माळशिरस या नातेपुते बाजूने फलटणकडे निघाले असताना या स्पीड ब्रेकर वरती गाडी आदळून त्यांचा मृत्यू झाला आहे. 29:40 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या ठिकाणी स्पीड ब्रेकर होता आणि त्यावरती गाडी आदळली. त्यावरती कोणताही प्रकारचे पांढरे पट्टे ओढण्यात आलेले नव्हते. आरकेसी कंपनीच्या गलथान कारभारामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे. या गाडीवरून उडून पडल्यानंतर येथून पहिल्यांदा त्या लीलाबाई सेलार यांना सुरुवातीला नातेपुते या ठिकाणी दवाखान्यात नेलं. त्यानंतर नातेपुते येथून फलटण येथील सुविधा हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं होतं. त्या ठिकाणी 2 ते 3 दिवस उपचार घेतल्यानंतर तेथून त्यांना पुणे येथे हलवण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये त्यांना जवळपास 2 ते 3 लाख रुपये खर्च झाला आहे. आरकेसी कंपनीने या ठिकाणी या आळंदी पंढरपूर महामार्गावरती काम चालू असताना या ठिकाणी स्पीड ब्रेकर होता आणि यावरती कोणत्याही प्रकारचे पट्टे हे दिसत नव्हते, पांढरे पट्टे नव्हते. त्यामुळे या ठिकाणावर दुचाकीवरून या लीलाबाई सेलार आहेत त्या आपल्या मुलाच्या गाडीवरून फलटणकडे निघाल्या होत्या, नातेपुतेकडून फलटणकडे निघाल्या होत्या आणि त्या गाडीवरून पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचा गुन्हा नोंद झालेला आहे. याबाबत आरकेसी कंपनीने त्वरित आमचा खर्च द्यावा या ठिकाणी, अन्यथा त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल साठी, राजुरी टोल नाका, तालुका फलटण.